ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्याजवळ असलेली गन, त्याच्यामध्ये गोळ्या होत्या आणि ती ऍक्टिव्ह मोडमध्ये होती, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा विषय, या घटनेच्या विरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे काहीतरी वकील त्या ठिकाणी गेले. मानवी हक्क आयोगाने निर्देश दिले, त्या पद्धतीनं क्राईम ब्रांचची समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. आपण जे जे नावं सांगितले, जवळजवळ 115 लोकांचे बयान त्याच्यामध्ये पोलिसांनी नोंदविलेले आहे. पुढील प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये ह्या घटनेच्या व्यतिरिक्त दुसरी जर का काही घटना त्या ठिकाणी घडली असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. नानाजी महाराज, हा प्रकार जो घडलेला आहे अध्यक्ष महाराज, जो हा रोहित आर्यानी जे काही स्टेटमेंट बाहेर आलेलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याचे हे जे PLC स्वच्छता मॅनिटर प्रकल्पातील सुमारे 2 कोटी रुपयाहून अधिक पेमेंट त्याचं बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 90,000 कोटी रुपये बांधकाम विभागाचे पण त्या पद्धतीचे थकीत आहेत आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात आहेत, असे चित्र आपण पाहतो आहे. मग आपल्या वॉटर सप्लायचे असतील त्याच्यातही ते चालू झालेलं आहे. नागपूरचा एक कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आपले पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी हे चुकीचं पाऊल उचललेलं. मी या पावलाचं समर्थन करत नाही. जे काही त्यांनी मुलं गोळा केलीत आणि अल्पवयीन मुलं गोळा केलीत त्याचं काय आम्ही समर्थन करत नाही. पण मूळ प्रश्न याला तर सरकारच जबाबदार आहे. तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का देत नाही? का तुम्ही राज्याची तिजोरी खडखडाट करून ठेवलेली आहे? दिवाळा निघाला राज्याचा. हे महाराष्ट्रामध्ये हे प्रकार पहिले कधी घडत नव्हते, आता का घडतात? आणि म्हणून राज्याची आर्थिक परिस्थितीच्या बाबतच सुद्धा या ठिकाणी, कारण की आखरी त्याची जी मागणी होती त्याला पेमेंट मिळालं नाही आणि पेमेंट मिळालं नाही म्हणून हे पाऊल त्यांनी उचललेलं आहे. हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे, याचं समर्थन आम्ही करत नाही. आणि म्हणून राज्य सरकार हे जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे जे प्रकार कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून, हा कॉन्ट्रॅक्टरच होता तुमचा, कॉन्ट्रॅक्टर नव्हता का? नव्हता. कॉन्ट्रॅक्टर नव्हता तर मग तो कॉन्ट्रॅक्टर पैसे काय कशाचे घेतात? माझे मंत्र्याकडून घ्यायचे होते की काय? त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही, तर ते स्पष्ट करा. प्रश्न. नानाभाऊंनी एक तर सांगितलं का सरकारची स्थिती चांगली नाही. नानाभाऊ, सरकारची स्थिती एकदम चांगली आहे. लाडक्या बहिणी एकदम आनंदानं सरकारमध्ये राहून राहिलेल्या आहे, तुम्हाला सांगतो. अतिशय सुदृढ अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु सरकारची ह्या पद्धतीनं जर का कोणी चुकीची बिलं त्या ठिकाणी सादर करत असतील, त्यांनी सर्वात पहिले त्यांचं बिल होतं जे CSRच्या माध्यमातून त्यांनीच प्रकल्प आणला होता की आम्ही CSRच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवितो. 9,90,000चं पूर्ण पेमेंट त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं. नंतर हा कन्सल्टंट होता, हा कॉन्ट्रॅक्टर नव्हता, हा कन्सल्टंट होता. त्या ठिकाणी माझी शाळा सुंदर शाळाकरिता हे करणारी एक कंपनी होती, प्रमोशन करणारी. या संदर्भात नंतर त्यांनी 2 कोटी रुपयाचा आपण प्रस्ताव मंजूर केला, परंतु त्या संदर्भात त्याला हा अधिकार दिला नाही की त्याने डायरेक्ट शाळेकडून पैसे मागणी त्या ठिकाणी करावी. त्यांनी काय केलं, वेबसाईटवर शाळेकडून पैसे जमा करणं चालू केले. हे काही शाळांनी तक्रार शासनाकडे केली, शासनानं त्याला पत्र दिलं का ह्या पद्धतीचे जमा केलेले पैसे तू शासनाकडे जमा कर आणि त्याच्यानंतर तुझे पैसे त्या ठिकाणी देण्यात येईल. अशा पद्धतीचं चुकीचं काम त्यानं केलं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पेमेंट थांबली. शेवटचा प्रश्न आहे. बोला. अध्यक्ष महोदय, माझी तुमच्या माध्यमातून, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम लोकांना कळवू इच्छितो की या ठिकाणी सभागृहामध्ये काही लोकांनी जी माहिती दिली ती चुकीची आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी रोहित आर्या याने अनेक जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.